आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कोण असू शकतंय? तुम्ही उत्तर का देत नाहीये? कोण आहात तुम्ही? दादा, तुम्ही हा पत्ता सांगू शकता का हो? हा दाखवा मला. काय हो, अक्षर दिसत नाही हो ना. का? या ना इथे, या उजेडात या आणि बघा मग. हा? काय हो, यावर तर काहीच लिहिलेलं नाहीये. हा कागद कोरा आहे. कशाला मारताय? मला का मारताय तुम्ही? काय केलं मी तुमचं? नंदिनी, माझं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. मी तुला सोडणार नाही नंदिनी. नंदिनी, माझं लक्ष विचलित करून काहीतरी करण्याआधी मला माझ्या अरुणला वाचवायलाच हवं. हे कवच ओलांडण्याचा नंदिनीने प्रयत्न जरी केला तर या माशीसारखी तिची अवस्था होईल.
तयार केलेल्या या सुरक्षा कवचामध्ये माशीच काय मुंगी पण शिरू शकत नाही. यात ती नंदिनी कशी शिरते ते मी बघतेच आता. जानकी, आज माझा निशाणा तुझा अरुण नाहीये. तुझ्या सासऱ्याचा पार्टनर कुमार आहे. त्याचा बळी घ्यायला जाताना तुझी अडचण नको म्हणून मी हे नाटक केलंय. तू त्याची सुरक्षा करत इथेच बस, मी माझं काम करून येते. मला तूच उचलायला सांगितलं असेल याचा संशय मला आलाच होता रे. आता यापुढे तो विचारही करू शकणार नाही. असं खूप काही घडणार. मी माझा तोंड उघडलं तर तुझं रहस्य सगळ्यांना कळेल म्हणून सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंस का? तू आता कितीही लपवण्याचा प्रयत्न कर रे, पण तुझं कर्म उघड्यावर येणारच. माझ्या घरासमोर असलेल्या वारुळाच्या शोधात भिकाऱ्यासारखा दारात आला होतास. वारुळात असलेलं तुझं कर्म तुझ्या जवळच आहे म्हणून मी तुला सोडून दिलं. त्यानंतर तू वारंवार येऊ लागलास. तू वेडा असून काही करू शकणार नाही म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तू हत्याराने माझ्यावर हल्ला केला होतास. आयुष्यात खचलेला माणूस म्हणून मी तुला तेव्हाही सोडून दिलं होतं. पण आता तू माझ्या गंगाशी जवळीक साधून तिला तुझ्या घरी बोलवण्याची हिम्मत केलीस. तुला काहीही झालं तरी ती अस्वस्थ होते. तुझ्या दुःखद गोष्टी तिला सांगून तिला तू भावनिक करून टाकलंयस. आतापर्यंत मी जे काही घडलं ते तिला सांगितलेलं नाहीये आणि तिला ते माहित सुद्धा नाहीये. ते माहितीये मला, सगळं माहितीये. तू गंगाचा वापर माझ्यावर सूड उगवण्यासाठी करतोयस. हे, त्या तंबोरांच्या बहिणीला आमच्याशी जवळीक साधायला सांगून तुम्हीच आमचा गैरवापर केलेला होता. तुमच्या सारखा कपटे विचार आमच्या मनात सुद्धा कधीही येणार नाही हे लक्षात ठेव. मग सांग की गंगाला तू तुझ्या जाळ्यात का अडकवलंयस? गंगा साधी भोळी आहे. माझी परिस्थिती बघून तिला माझ्यावर दया आली. हे तू जसा विचार करतोयस तसं अजिबात काही नाहीये. ती माझ्यासाठी तुझ्या कुटुंबाची साथ सोडणार नाहीये. सोडली तिने. आता माझ्या कुटुंबाचं काहीही झालं तरी तिला काही फरक पडत नाही. आता तिच्यासाठी फक्त तूच महत्वाचा आहेस. गंगाला तू तुझ्या हातातली बाहुली बनवून माझ्या कुटुंबाविरुद्ध तू तिला भडकवलंयस आणि माझ्याच केसाने तू माझा गळा आवळण्याचा प्रयत्न करतोयस. तुझ्यासाठी गंगाचा जीव एवढा का तिळतिळ तुटतो?
मी तिचं केलेलं पालन पोषण ती अगदी सहज विसरलीये. अशी तू काय जादू केलीस तिच्यावर? बोल. गंगा अशी का वागतेय? सांग की तू तिचा वापर करून नक्की काय साध्य करणार आहेस? हे सगळं आज मला कळलंच पाहिजे. बोल. जो प्रश्न चुकीचा आहे त्याचं उत्तर कसं काय देऊ मी? जसं नंदिनी माझा जीव आहे तसंच गंगा तुझा जीव आहे आणि तू नंदिनीला माझ्या विरोधात वापरू शकत नाही, तसंच गंगाला तुझ्या विरोधात कोणी वापरू शकत नाही. गंगा ही तुमचीच आहे, ती माझी अजिबात नाहीये. हे, तू मंदिरातला एक साधासा पुजारी आहेस आणि मी गावाला पैसे वाटणारा सावकार आहे. पार्वती आणि नंदिनी अद्भुत साप असतील तर मी एक गिधाड आहे. मला काही ठाऊक नसेल असं तुम्हाला वाटत असेल, पण माझ्या आजूबाजूला सगळ्या घडणाऱ्या घटनांवर माझी करडी नजर असते. गंगाचं वागणं बदललंय हे आता मला कळून चुकलंय. गंगा पूर्णपणे बदलली आहे. गंगा तुझ्यामुळे बदलली आहे. माझ्या विरोधात तू कट रचलायस आणि तुझ्या या बोलण्याला ती गंगा सुद्धा भाळलेली आहे. बोल. गंगाचा वापर करून तू नक्की काय साध्य करणार आहेस हे आज मला कळलंच पाहिजे. मी गंगाला काही सांगितलेलं नाहीये आणि मी गंगाचा वापरही केलेला नाहीये. माझा आणि तिचा काही संबंध नाहीये. नको राजशेखर, मला नको मारूस. मला मारून तू आणखीन पापाचा धनी नको होऊस. तू नको मारूस मला. ऐक माझं, नको मारूस. मी काही केलेलं नाहीये. नको मारूस, नको मारूस रे. गंगा काय करणार आहे ते मी शोधून काढेन, पण माझ्याशी खोटं बोललास म्हणून तू आता जगण्याचा हक्क गमावलाय. तुझ्या पार्वतीला जिथे पोचवलं, तुझ्या बायका पोरांना मी जिथे पोचवलं ना, तिथे आता तुला देखील पोचवतं रे. मी वारुळात बंद करून ठेवलेल्या नंदिनीचा तू एकटाच नातेवाईक आहेस. तू आता जिवंत नाही राहिला पाहिजे. आता या क्षणापासून नंदिनी अनाथ झाली. सांगतो. मला काही करू नकोस. मला अजिबात मारू नकोस. माझा आणि गंगाचा संबंध काय तू तुला सांगतो. लवकर बोल. गंगा तुझी सून आहे असं तुला वाटतं ना, पण ती तुझी सून नाहीये. गंगाचं पालन पोषण तू केलं असं तुला वाटतंय, पण ती तू पालन पोषण केलेली मुलगी नाहीये. खरं म्हणजे ती गंगा तुझी नाहीच आहे, नाहीच. असंच काहीतरी असणार असं मला पहिल्यापासून वाटतच होतं. बोल, गंगा कोण आहे? बोल लवकर. गंगा एक पुजारी नाही. जसा मी माझ्या वनदेवीचा पुजारी आहे ना, तसाच गंगा तुझ्या घरातल्या वारुळाची पुजारी नाही. एकाच धंद्यातल्या एकमेकांसाठी जशी आपुलकी असते तशी श्रद्धा तिची माझ्यावर आहे. असंच एक नातं आमच्या दोघांमध्ये. सांगायचं झालं तर गंगा माझी का शिष्यासारखी आहे. खरं सांगतो बोललास ना, आणि तू गुरु आणि शिष्याचे गोडवे गातोय. तुला आता मी शेवटची 10 मिनिटं देतोय. जर का तू काही खरं सांगितलं नाहीस तर आज तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. नंदिनी, मी इकडे अडकलोय.
म्हणून तू मला वाचवायला येऊ नकोस. तुझ्या नाग शक्तीचा प्रभाव असणारा हा क्षण आहे. कोणत्याही कारणासाठी तो वाया नको घालवूस तू. यांच्यापासून कसं वाचवायचं ते मला माझं माहिती आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे ते कालचक्र महत्वाचं आहे. तू तुझं संपूर्ण लक्ष त्या कालचक्र मिळवण्यावर केंद्रित कर अगं. वेणू, तू कंटिन्युअसली ड्राईव्ह करतोयस, थकला अशी. गाडी बाजूला लाव आणि 2 सिप मार, बरं वाटेल. नाही सर, मला सवय नाहीये. अरे पण तू पितोस ना रे. हो सर, पण गाडी चालवताना नको. काय रे तू, अर्ध्याहून अधिक ड्रायव्हर्स तर पिऊनच गाडी चालवतात. तू एवढा का घाबरतोयस रे? घाबरत नाही सर, पण माझ्या कामाची मी इज्जत करतो. ओ कामाला इज्जत देऊन त्याला दूर नको करूच रे. त्याला आपलंसं करून काम करायचं, तरच मग तू पुढे जाऊ शकशील. तुमच्यासाठी काम कसं आहे मला माहित नाही, पण माझ्यासाठी श्रीकृष्ण सारखं आहे काम. देवाने केलेलं काम मला मिळालंय, तर त्याची इज्जत करायला हवी ना सर. असा भावनिक विचार करत बसलास ना तर आयुष्यात पुढे कसा जाशील रे. सर, मी नक्कीच पुढे जाणार. माझा विश्वास असलेला माझा कृष्ण माझं भलं नक्कीच करणार. तुझं भलं करणारा मीच आहे, लक्षात घे. सर, तुमच्यामुळे माझं भलं झालं तर ते सुद्धा श्रीकृष्णानेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. आता मला पण कृष्ण भक्त करून सोडणार वाटत तू. सर, श्रीकृष्ण भगवान नेहमी पडद्या मागे असतात. त्यांच्या आज्ञेशिवाय त्यांच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही. मला कोणाकडे जायची गरज नाही रे, कारण सर्व शक्तींपेक्षा मोठी शक्ती नेहमी माझ्या सोबत असते. कालचक्र. सर, माझा विश्वास माझ्यासाठी, तुमचा विश्वास तुमच्यासाठी. हे समोर समोर ते बघ. सर, ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झाली सर. सर, सर, ती मुलगी गाडी खाली आहे का बघ. हा, बघतो सर. बघ. नाहीये सर खाली. अरे हं? तिकडे कुठे आहे का बघ जा. सर, इथे कुणीच नाहीये सर. सर, 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 सर. तुला मार खाऊनच मारायचंय का? तू मला मूर्ख बनवू शकत नाहीस. खरं काय ते लवकर सांग. मी का खरं सांगू आणि मी कशासाठी खरं सांगू? मला गंगाबद्दल खरं काय ते कळलंच पाहिजे. नक्कीच माहिती मिळेल तुला, पण त्यानंतर तू जिवंत नाही राहू शकणार. म्हणजे
गंगाचं नक्कीच काहीतरी गुपित आहे हे तू मान्य करतोस. कोणाकडे गुपित नाहीये. तुझ्याकडे नाहीये का माझ्याकडे नाहीये का कोणाकडेच नाहीये. सर सर मनुष्य जन्मास आलेल्या प्रत्येकासोबत काही ना काहीतरी गुपित हे नक्कीच असतं हे तुला माहितीये. हे तुझं प्रवचन आता बंद कर. मला खरं काय ते कळलंच पाहिजे. सत्यात आणि तुझ्यात खूप अंतर आहे रे. ते सत्य तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. इतका तू वाईट मनुष्य आहेस रे. तुला जर का मारून कुठे फेकून दिलं ना तरीही कोणाला काही कळणार नाही. कळलं का रे थेरड्या. कोण अनाथ आहे. मी काय अनाथ नाहीये. माझी नंदिनी माझ्या सोबत आहे. सर सर मला खेचून देत आहे. कोणतरी खेचून देत आहे. वेणू 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 हात करा. वेणू वाचव मला. सोड मला. सोड. नाही. हे अरे नंदिनी काय करणार आहे रे. माझी नंदिनी काहीही करू शकते. अरे जी नंदिनी स्वतःलाच वाचवू शकली नाही ती तुला काय वाचवणार आहे. अरे तिचं विश्वरूप तुला माहितीच नाहीये रे. सोड. सोड मला. नाही. वाचवा. वाचवा. नाही. वाचवा. वाचवा. वेणू. नाही. अरे कोणतरी आले. वाचवा. अरे नंदिनीचं गुपित तुला माहित नाहीये. आयुष्यात जी जिथून कधीच बाहेर येणार नाही अशा मंत्रबंधनात ती आता अडकलीये. हसायला का झालं रे. नंदिनीला बंधनात तुम्ही ठेवलेलं आहे काय. अमावस्येच्या मध्यरात्री ती शक्तिवान असते हे सुद्धा माहिती आहे ना तुला. पण त्याआधी एक घडलंय ते तू शोधलं का. त्या बाबतीत तुला काय माहिती आहे सांग. पौर्णिमा पूजा बंद झाली हेच म्हणायचं ना तुला. तंबोरान आता लवकरच बाहेर येणार आहेत आणि ती पूजा परत सुरू करणार आहे. तुझी नंदिनी आता कायम स्वरूपी त्या वारुळातच राहणार आहे. तरीही अजून हसतोच आहेस. नंदिनी वारुळामध्ये आहे काय. हे 20 वर्षांपासून तुझी नंदिनी वारुळातच आहे. आणि तू स्वतःच तिला पाहिलंयस ना. नंदिनी ते मंत्रबंधन तोडून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. माझी नंदिनी ते बंधन तोडून कधीच बाहेर आली आहे. ती ते तोडून कधीच बाहेर निघालीये. नंदिनी बाहेर आली. तू खरं बोलतोयस. नंदिनी पारुळात असती तर बाहेर ती पूजा चालू राहिली असती. आता ती पूजा होते का रे.
नंदिनी वारुळात होती तेव्हा मी तिला शोधत शोधत यायचो. आता मी तिथे येतो का? नंदिनी बाहेर आलीये म्हणून तंबोरान पाय मोडून बेडवर तिकडे झोपलाय. नंदिनी बाहेर आली म्हणून तुझ्या घरात 2 खून झाले रे, 2. नंदिनी बाहेर आली म्हणून तुझ्या फॅक्टरीला आग लागून ती जळून खाक झाली. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमचा सर्वांचा अंत जवळ आलाय, जवळ. ज्या गोष्टी बघायच्या आहेत ते सोडून माझ्या मागे लागल्यास काय तू? जा जा जाऊन वारुळात जाऊन बघून ये. जा. नाही मला काय करू नको, मला काय करू नको.